राम मंदिराची दानपेटी लुटली, 8 जणांना अटकही झाली। त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात हाच चोरीचा पैसा खासदार आमदार फोडायला वापरला जातोय। त्यामुळे येत्या रविवारी 5 जुलैला दादरला रामरक्षा आंदोलन करणार। आता प्रश्न एक उरतो की ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा डाव टाकलाय की हे पार्टी रिपेअरिंग आहे। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलिस मराठी। अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधी रुपयांची लूट झाली। पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। चौकशीसाठी SIT पण स्थापन झाली आहे। या पार्श्वभूमीवर काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली। आज दरोडेखोरी चालली आहे। राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत। याला ऑपरेशन नाव दिले जात आहे। पण आता भाजपच ऑपरेशन राम मंदिर करतंय का? काहींच्या मते हा चोरीचा पैसा इतरांचे पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय असा आरोप ठाकरेंनी केला। राम मंदिर हा मुद्दा वेगळ्या एका गोष्टीमुळे चर्चेला जातोय, हे दुर्दैव आहे। म्हणजे असं जर का मी म्हटलं की आज जी काही दरोडेखोरी चाललेली आहे, राजकीय पक्ष फोडले जात आहेत, आमदार खासदार चोरले जात आहेत, खरेदी विक्रीचा होते, याला ऑपरेशन नाव दिलं जाते। ऑपरेशन हे, ऑपरेशन ते। मग आता हे ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील, बातम्या छापून येत असतील नसतील, पण चोरी तर होते। राम मंदिरावरती दरोडा तर टाकला जातोय, टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेलेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय, हे फार गंभीर आहे। फक्त उद्धव ठाकरेच नाहीत तर RSS पण संतप्त आहे। आम्ही अत्यंत व्यथित आणि संतप्त आहोत। संपूर्ण हिंदू समाजाच्या भावनांना धक्का बसलाय। दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी RSSने केली आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली। दादर येथील कबूतरखाना इथं असलेल्या मारुती मंदिरात उद्या रविवारी सायंकाळी 4 वाजता रामरक्षा होणार आहे। यासोबत हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा देखील म्हटलं जाणार आहे। जसं एकदा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा। यावेळी ठाकरेंनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याचा संदर्भ दिला। अटलजी म्हणाले होते अब हिंदू मार नहीं खाएगा। आज मी म्हणतोय अब हिंदू माफ नहीं करेगा। जे मंदिर लुटत आहेत हिंदू त्यांना त्यांची जागा दाखवतील असं म्हणत ठाकरेंनी एल्गार पुकारला। आता सर्वात महत्त्वाचं, उद्धव ठाकरे रामरक्षेच्या आडून पुन्हा एकदा हिंदुत्वावर स्वार होऊ पाहतायत का, की या माध्यमातून ते खासदार आमदार फुटीमुळे आपल्या पार्टीचं रिपेअरिंग करू पाहतात। नुकतेच 6 खासदार फुटले, त्यानंतर एक आमदारही गळायला लागला आणि पक्षाला जबर धक्का बसला। अशावेळी डॅमेज कंट्रोल करण्याची जबाबदारी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना उचलावीच लागेल ना। उद्धव ठाकरेंच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, चला थोडं डोकं लढवून बघू। रामरक्षेच्या आडून पार्टी रिपेअरिंग, हिंदुत्व वोट बँक रिपेअर करण्याची हीच ती वेळ। आम्हीच खरे रामभक्त दाखवून देण्याची हीच संधी। एकनाथ शिंदे आणि भाजपला काउंटर करण्याची नवी खेळी। चोरीचा पैसा पक्ष फोडायला हा आरोप करून सहानुभूती पदरात पाडून घेण्याची नवी चाल। आणि आता जाता जाता अयोध्येतील राम मंदिरात दानपेटी लूट हा खरंच गंभीर विषय आहे। RSSनं पण हे प्रकरण सिरियसली घेतलं। अयोध्या ट्रस्टमध्ये झालेल्या चोरीचं प्रकरण उघड झालं असतानाच आता बँक खात्यांमध्ये जमा होत असलेल्या रकमेतही मोठी तफावत आढळून आल्याचं समोर आलंय। सूत्रांच्या माहितीनुसार चोरीचं प्रकरण उजेडात येण्याआधी ट्रस्टच्या SBI आणि PNBच्या बँक खात्यांमध्ये दररोज 16 ते 18 लाख रुपये जमा व्हायचे। पण चोरीचा उलगडा होताच आणि हे प्रकरण देशभर गाजताच हा आकडा वाढून 24 ते 26 लाख रुपयांवर गेला। चोरी पकडली जाण्यापूर्वी बँकेत जमा होणारी रक्कम आणि चोरीचं प्रकरण समोर आल्यानंतर बँक खात्यात जमा होत असलेली रक्कम यात 6 ते 8 लाख रुपयांची तफावत आढळून आली आहे। विशेष म्हणजे हा आकडा फक्त एका दिवसाचा आहे। आता हा सगळा पैसा नेमका कुठे जात होता आणि यामध्ये कुणाकुणाचा सहभाग होता याचा शोध सुरू झालाय। एकूणच काय तर दानपेटी लूट हा मुद्दा महत्त्वाचा आहेच
आणि त्यावर आंदोलन झालंच पाहिजे. पण दानपेटी लूट आणि ठाकरेंच्या आंदोलनाचं टायमिंग हा योगायोग म्हणायचा का? बोला, उद्या कोण कोण दादरला जाणार? आणि हो, हे आंदोलन म्हणजे हिंदूंचा आक्रोश असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ए लिहा, आणि हे केवळ पार्टी रिपेअरिंग आहे असं वाटत असेल तर बी लिहा. चला पटापट टाईप करा.